माहूर शहराला अवैध धंद्याचा विळखा, पोलीस प्रशासन याकडे लक्ष देणार का? 3.5 शक्तिपीठांपैकी मूळपीठ असणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील श्री क्षेत्र माहूर शहराला अवैध धंद्याचा विळखा पडला असून पोलीस प्रशासन याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप जनतेतून करण्यात येत असून जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी याकडे लक्ष द्यावे अशी ही मागणी जनतेतून करण्यात येत आहे. माहूरगड येथे असणाऱ्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भक्त भाविक दर्शनासाठी येत असतात. माहूर हे एक पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे, परंतु या शहराला अवैध धंद्याचा विळखा पडत असल्यामुळे या शहराचे पावित्र्य नष्ट होते की काय अशी भीती नागरिकातून व्यक्त करण्यात येत आहे. माहूरमध्ये राजरोसपणे बंदी असणारा गुटखा विकला जात आहे. तसेच गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त करणारा मटका व चोरटी दारू विक्री, ऑनलाईन जुगार पोलीस प्रशासनाला आवाहन देत सुरू आहेत. सदरचे अवैध व्यवसाय स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला दिसत नाहीत का, की डोळ्यावर पट्टी बांधून गांधारीची भूमिका का घेतली जात आहे? हा एक संशोधनाचा विषय ठरत असून याबाबतची तक्रार केली असता काही दिवस कारवाई केल्याचे दाखवले जाते व परत हे व्यवसाय जोमाने सुरू होतात. अवैध व्यवसाय करणाऱ्यांना कोण पडद्यामागून साथ देते याची सखोल चौकशी होऊन हे अवैध व्यवसाय ताबडतोब बंद करावेत अशी मागणी करण्यात येत आहे. महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मनोज जाधव, श्री क्षेत्र माहूर.